कुंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत् सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत् सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिने भवद्भांत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता। ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विषीयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। अनुत्सारितनानात्वं ब्रह्म यस्यापि वादिनः तन्मतेनापि दुस्साध्यो ज्ञानकर्मसमुच्चयः। ब्रह्मात्वा भवेत्तस्य यदि वा नामरूपकम् आत्मा नाप्तिर्भवेन्मोहात् दितस्याप्यनात्मनः। मोहापिधानभङ्गाय नैव कर्माणि कारणं ज्ञाने नैव फलावाप्तेस्तत्र कर्म निरर्थकम्। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 66 ते 70। ज्ञान आणि कर्माच्या सांगत्याचा आपण काही विचार करीत आहोत। दोघांचं सांगत्य अर्थात दोघंही एकाच वेळी तिथे उपस्थित असणं अथवा तिथे क्रमाने उपस्थित असणं, परंतु एकाच फलाच्या दृष्टीने दोघांच्या ठिकाणीही कारकता असणं, या अशा असलेल्या संबंधे करून सांगत्य निर्णय दोन्ही गोष्टीचा होतो। मग त्या सांगत्याचा विचार करीत असताना ज्ञान आणि कर्माचं सांगत्य या ठिकाणी सांगितलं गेलं आणि त्या ज्ञान कर्माच्या सांगत्याचा विचार समसमुच्चयवादाच्या दृष्टीने केला गेला आणि क्रमसमुच्चयवादाच्या दृष्टीने केला गेला। सर्वथा समसमुच्चयवाद हा खंडित होतो ही गोष्ट मात्र इथे प्रतिपादिली गेली। ही समसमुच्चयवाद तुल्य बळाने कोणत्याही पद्धतीमध्ये ज्ञान आणि कर्म एका ठिकाणी राहू शकत नाहीत आणि एकाच ठिकाणी राहून एकाच बलाने एक असलेल्या फलासाठी म्हणून कधीही कार्य करू शकत नाहीत। वा दोघंही असाधारण रूपाने दोघंही उपादान रूपाने त्या कार्याच्या संबंधाने कारक होऊ शकत नाहीत असा आपल्याला विचार करता येतो। सामान्य दृष्टीने जरी विचार केला तरी एका कार्यासाठी एक उपादान कारण आहे असा आपल्याला विचार करता येतो। असाधारण कारण मात्र एक दोन स्वरूपात जास्ती असू शकतात, परंतु असाधारण असून प्रविष्ट असलेलं जे उपादान कारण ते मात्र एका कार्याच्या संबंधाने एकच आपल्याला सापडतं। त्यामुळे समसमुच्चयवादाचं खंडन करीत असताना सुद्धा ज्ञान आणि कर्माचा समसमुच्चय मांडत असताना दोघांचीही प्रविष्टता वा दोघांच्या ठिकाणीही समान बलता समतुल्यता ही परमप्रयोजन रूप असलेल्या एका मोक्षाच्या संदर्भाने आपल्याला मांडता येत नाही असाही आपल्याला विचार करता येऊ शकतो। त्यामुळे समसमुच्चयवादाचा विचार करीत असताना या एका आक्षेपावरून सुद्धा तो खंडित होतो वा तो मानता येणार नाही असा आपल्याला विचार करता येतो। त्यामुळे समसमुच्चयवाद जरी संपला तरी समुच्चयवाद संपतो असा तिथला कोणताही प्रकार नाही। सम आणि समुच्चय हा संपेल, पण क्रम आणि समुच्चय हा मात्र त्या ठिकाणी शिल्लक राहत असल्यामुळे क्रमसमुच्चयाचा विचार सुद्धा
दोन पद्धतीत करता येतो. ज्या क्रमसमुच्चयवादामध्ये परमप्रयोजन रूप असलेल्या मोक्षाच्या ठिकाणी कार्यता संपादित होते वा कार्यतेचा विचार होतो, तो क्रमसमुच्चयवाद मात्र निश्चित खंडित आहे वा तो अमान्य आहे वा तो समीचीन नाही, अयोग्य असा विचार निश्चयाने केला पाहिजे. कुठेही ते कोणीतरी मानलेलं आहे, आद्य शंकराचार्यांनी मानलंय, अमुक अमुक आचार्यांनी मानलंय म्हणून त्याला जशाला तसं रेटणं वा या बुद्धीने रेटणं ही गोष्ट चुकीची आहे. त्यांनी कोणत्या बुद्धीने कोणता विचार करून काय त्याचं कारण आहे हे शोधून त्याला मान्यता दिली आहे, या गोष्टीचा विचार करणं मात्र क्रमप्राप्त होतं. म्हणून तो मुख्य असलेला त्यांचा क्रमसमुच्चयाचा विचार करीत असताना परमप्रयोजन रूप असलेल्या मोक्षाच्या ठिकाणी कार्यता कोणत्याही पद्धतीत त्यांनी दिलेली नाही. कार्यता दिली असता अनित्यादी दोष त्या ठिकाणी येतात आणि त्या अनित्यादी दोषांमुळे जो मोक्ष आहे तो मोक्ष त्याचं असलेलं जे स्वरूप आहे, नित्य आहे, सिद्ध आहे, त्या स्वरूपालाच तिथे बाधा पोचते. आणि केवळ त्यालाच बाधा पोचते असं नसून आत्मस्वरूपाच्याही असलेल्या जे काही म्हणून लक्षणं सांगितले, आत्मस्वरूप जे जसं सांगितलं त्या स्वरूपालाही बाधा जाते आणि त्याचबरोबर ब्रह्माच्या स्वरूपालाही आघात पोचतो असा आपल्याला विचार करता येतो. म्हणजे येन केन प्रकारेण मोक्षाच्या ठिकाणी कार्यता अनित्यता प्रतिपादन केली तर श्रुतीलाही अप्रमाणता दिल्यासारखा दोष निर्माण होतो. कारण का ब्रह्माचं स्वरूप आत्म्याचं स्वरूप प्रतिपादन करणारी श्रुती आहे. अपौरुषीय वाणीवर आक्षेप काहीतरी घेतल्यासारखं होतं आणि तो आक्षेप नित्य सिद्ध असलेलं जे माझं स्वरूप आहे, जे अनुभवात असणार आहे सामान्य रूपाने, पण अनुभवाला येणारं जे माझं स्वरूप आहे वा जे नित्य अनुभूतीत आहे त्या माझ्या अनुभूतीचंही खंडन करणार आहे. म्हणजे केवळ श्रुती प्रमाणाला विरोध होईल म्हणून ती गोष्ट नसून स्वतःच्या अनुभवाला सुद्धा विरोध तिथून प्राप्त होतो. त्यामुळे त्या परमप्रयोजन रूप असलेल्या मोक्षाच्या ठिकाणी कार्यता कोणत्याही पद्धतीमध्ये आपल्याला देता येत नाही. ती कार्यता जर दिली गेली तर असा मोठा आक्षेप येतो आणि तो आलेला आक्षेप परमकल्याण करणारा नाही. ज्याला परमकल्याणाची इच्छा आहे, प्राचुर्य क्रमाची इच्छा आहे, उन्नतीचा जो प्राचुर्य क्रम आहे, प्रचुर क्रम आहे, जिथे महत्ता आहे, मोठेपणा आहे आणि जी गोष्ट सिद्ध आहे, शास्त्रीय आहे आणि निश्चित निर्विघ्नतेने घेऊन जाणारी आहे, त्या अशा असलेल्या क्रमाचा सुद्धा तिथे भंग होतो आणि तो भंग मात्र कोणत्याही पद्धतीत श्रेयस्कर नाही. निश्रेयसाची प्राप्ती ज्या क्रमाने होऊ शकते, क्रमाचाच विचार केला तर त्या क्रमाला प्राचुर्य क्रम म्हणा असं आपल्याला शास्त्राने सांगितलं असल्यामुळे त्या क्रमाचा विचार करीत असताना कोणत्याही पद्धतीत कार्यता मोक्षाच्या ठिकाणी येऊ नये वा ती दिली गेली नाही असा जो प्राचुर्य क्रम, त्या क्रमाला धरून म्हणजे कर्माला आणि ज्ञानाला पकडून जो समुच्चय सांगितला गेला आणि क्रमाच्या दृष्टीने सांगितला गेला त्याला क्रमसमुच्चय म्हणा. म्हणजे क्रमसमुच्चयाच्या संदर्भाने कर्माची ही संगती योग्य तऱ्हेने लागली जाते आणि कर्माचाही कुठेतरी अवधी केला जातो वा तो तिथे झाला पाहिजे असा विचार क्रमसमुच्चयात सुद्धा येतो. मग या क्रमसमुच्चयामध्ये सांगितलेलं जे प्रथम कर्म आहे त्या कर्माचा अवधी कोणता, तर जिथे त्याचं फल प्राप्त होतं तिथे मात्र त्याचा अवधी होतो असा आपल्याला विचार करता येतो. फलाच्या पुढ्यात काही नाही. मग या कर्माचा अवधी कर्मफल आहे आणि या निष्काम वेदबोधित कर्माचा फलाचा विचार केला असता तर अंतःकरणाची परमशुद्धी होणं हे मात्र त्याचं लक्षण आहे. संपूर्ण पूर्ण होणं, अवधी झाला म्हणजे पूर्ण झाला. एखादा व्यक्ती गेला म्हणजे अवधी झाला असं म्हणतो, अवधी झाला. एखादा योगी पुरुष असतो, योग साधना करणारा असतो आणि तो मध्यातच जातो, अवधी झाला त्याचा, असे बोलण्याची पद्धत आहे. किंबहुना योगभ्रष्टाचा विचार करीत असताना ज्ञानेश्वरी वगैरे इत्यादी ग्रंथामध्ये असे शब्द आले, अवधी आहे त्यांचा, इथपर्यंत ते आले, आता अवधी त्यांचा झाला. मग अवधी म्हणजे पूर्णता आहे, थांबणं आहे. आता त्याच्या पुढे त्याची गती नाही, तिथेच तो येऊन थांबतो. कर्म
हे येऊन कुठे थांबेल, त्याचा अवधी काय होईल, कर्मावधी काय आहे, तर कर्मफल, फलाच्या पुढे ती गोष्ट जाणार नाही. मग कर्म फलाचा विचार केला असता मोक्ष हे त्याचं फल नाही. दोघांच्या स्वरूपामध्ये विलक्षण आणि विरोधाभासी असा प्रकार असल्यामुळे एक अविद्याजन्य आणि एक अविद्येचा उच्छेद झाल्यानंतर स्वरूपभूत अवस्थेमध्ये प्रकाशमान असं जे आहे ते आत्मस्वरूप आत्मप्रमा येते. त्यामुळे यांच्या असलेल्या स्वरूपाचा विचार केला, हेतूचा विचार केला. स्वतंत्रता आहे आणि विरोध आहे. सह अवस्थान रूप विरोध आहे. सह म्हणजे सोबत, अवस्थान म्हणजे एका ठिकाणी त्यांची उपस्थिती, आणि ही होऊ शकत नाही असा त्यांचा विरोध आहे. त्यामुळे हा सह अवस्थान रूप एककालीन सह अवस्थान रूप त्यांचा विरोध प्राप्त होत असल्यामुळे त्या कर्मापासून मोक्ष नावाचं फल मिळणार नाही. फल आणि त्याचं असलेलं साधन यांच्यामध्ये समसमानता कोणत्या तरी स्वरूपामध्ये असली पाहिजेत. जर नसेल तर ते त्याचं फल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. मागील काही पाठामध्ये आपण साध्य साधन भावाचा विचार या दृष्टीने केला की साधन साध्याच्या अनुरूप असावं लागतं आणि साधन सुद्धा साध्य सुद्धा साधनाच्या अनुरूप असंच आपल्याला प्राप्त होतं. ते दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये येणार नाही. जसा पिता आहे त्याचे काहीतरी गुण त्याच्यामध्ये येणारच आहे. स्वतंत्रता कार्याच्या ठिकाणी असल्यामुळे पुत्राचे गुणधर्म निराळे असतील, पुत्राचा स्वभाव निराळा असेल, पण देह, दिसणं, बोलणं, लहेजा हे समसमान असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होत नाही. ती गोष्ट सोडून द्या, DNA बदलत नाही ना, बाहेरचं सगळं बदलेल. तेवढे कठोर असे संस्कार केले तर ते आसुर कुळात सुद्धा भक्त येईल, पण ते तसे संस्कार पाहिजेत, पण DNA बदलणार नाही. प्रल्हाद जरी आला तरी प्रल्हाद कुठली विभूती आहे, आणि भगवंत सांगतात की विभूती कोणती आहे, प्रल्हाद आसुरातला प्रल्हाद नाही आहे, कारण का ते बदलत नाही ना, ते जशाला तसं आहे ना. त्याच्यामुळे आसुर आहे पण त्याच्यात प्रल्हाद मी आहे, तो भक्त आहे, ही निराळी गोष्ट आहे. परमभक्त आहे, ती निराळी गोष्ट आहे, विलक्षण गोष्ट आहे. पण वंश परंपरेचा असलेला जो प्रकार आहे तो मात्र बदलत नसल्यामुळे पित्याच्या ठिकाणी असलेले हे सगळे गुणधर्म पुत्राच्या ठिकाणी म्हणजे कार्याच्या ठिकाणी जशाला तसे येतातच. त्यामुळे वंश परंपरेला आपल्या इथे किंमत असते वा ती असली पाहिजेत, वा भगवंताची ती आज्ञा आहे वंश परंपरा चालवा म्हणून. त्यामुळे त्या आज्ञेप्रमाणे ती गोष्ट जशाला तशी गुणधर्म पुढे पुढे येणं असं होतं. कारणाच्या ठिकाणी असलेले जे गुणधर्म ते कार्याच्या ठिकाणी आपसुका येत राहतात. त्यामुळे कार्य आणि कारणामध्ये असणारा हा जो संबंध आहे हा संबंध मात्र या कर्म आणि कर्मफलाच्या दृष्टीने सुद्धा जशाला तसा येतो. कारण का यांच्या ठिकाणी कार्यकारण भावाची सिद्धी जशाला तशी आहे. कर्म ज्या वेळात आहे त्या वेळात कर्मफल नाही आहे. कर्म झाल्यानंतर अपूर्व प्राप्तीनंतर अपूर्व फलित झाल्यानंतर अपूर्व फल मिळतं. म्हणजे अपूर्वाचं फल नसतं तर ते कर्माचं असतं. अपूर्व मध्ये व्यापारासारखा काम करतो. व्यापार हा कारणापासून उत्पन्न होतो आणि कार्याला उत्पन्न करतो. एवढा तसा काय तो मधला स्वभाव आहे. बाकी त्याचं दुसरं काही कारण नाही आहे, बाकी त्याचा दुसरा कोणताही गुणधर्म नाही आहे. तो फक्त कारणापासून उत्पन्न होतो आणि कार्याला उत्पन्न करणे एवढा त्याचा काहीतरी स्वभाव आहे. त्यामुळे व्यापार हा स्वतः काहीतरी निर्माण करतो असं म्हणता येत नाही. कारणापासून जे उत्पन्न होते त्याची स्थिती करतोय आणि कार्यापर्यंत फलापर्यंत नेण्याची व्यवस्था करतोय. त्याच्या ठिकाणी कार्य उत्पन्न करण्याची क्षमता कारणासारखी नाही. त्यामुळे त्या व्यापाराला व्यापारवान म्हणता येत नाही. व्यापारवान कारण असतं आणि त्या व्यापारवान असलेल्या कारणाकडून अशा पद्धतीची कार्याची उत्पत्ती होत असते, म्हणजे फलाची उत्पत्ती होत असते. मुळे मुळात रस पडेल, मुळाला पाणी मिळेल आणि फळामध्ये रस जशाला तसा दिसेल. मध्यात रस कुठेच येणार नाही. गोडी झाडाच्या बुंद्यात सापडणार नाही, ती सापडेल फळातच.
पण येते मुळात न कारण तिथे आणि मध्ये असलेला सगळा प्रकार व्यापाराचा हे असा विचार करा. तिच्या ठिकाणी व्यापारता कारणता कोणत्याही पद्धतीत येणार नाही. ती कारणता म्हणजे अशी व्यापाराच्या दृष्टीची कारणता येणार नाही. त्यामुळे त्या व्यापाराच्या संदर्भाने विचार केला असता अपूर्व व्यापार म्हणून समजा नाही. एकांच्या परिभाषेत पूर्वमीमांसकांच्या परिभाषेत विचार केला तर अपूर्व आहे एवढा त्यांचा निर्णय आहे. हा अपूर्व आहे. पण या अपूर्वाला न्यायाच्या परिभाषेत जर घेऊन जाण्याचा विचार केला तर व्यापाराची तिथे त्याला गती द्यावी लागते. म्हणून त्या अपूर्व हा जो व्यापार आहे त्या व्यापाराच्या माध्यमाने होतं काय? कर्म आहे. एका कालात आहे, एका देशात आहे, अन्य देशात कर्मफल आहे, अन्य कालात कर्मफल आहे. त्यामुळे या दोघांची होणारी जोडणी, या कार्यकारण भावाच्या दृष्टीने होणारी जोडणी ही मात्र व्यापारामुळे म्हणजे अपूर्वामुळे होते असा विचार करता येतो. म्हणून या कर्मफलाच्या संदर्भाने कर्म जे आहे त्याचीच सगळी अनुवृत्ती म्हणा, त्याचं प्रतिबिंब म्हणा, जे आहे त्याचं अनुरूपता म्हणा, ती कार्याच्या ठिकाणी आहे असा आपल्याला विचार करता येतो. वा त्या दृष्टीनेच ते कर्म केलेलं असतं म्हणून त्या कर्मफलाची आपल्याला प्राप्ती होत असते. म्हणून कर्म जसं आहे याच पद्धतीत कर्मफलाची प्राप्ती होते असा सिद्धांत आपल्याला मानता येतो. दुसरा सिद्धांत आपल्याला स्वीकारता येत नाही. जर एक कर्म केलं आणि एक फल मिळालं तर तिथे मात्र व्यभिचार चालू होईल की एकाने एक कर्म करावं आणि त्याला मात्र फल अन्य कर्माचं मिळावं. आणि हा होणारा सगळा गोंधळ सृष्टी सुखकारक करणार नाही. काही मर्यादेपर्यंत वाटेल की चोरी आपण करावी आणि शिक्षा दुसऱ्याला व्हावी म्हणजे हे चांगलं चालू आहे असं वाटेल. पण हा होणारा सगळा व्यभिचाराचा प्रकार सृष्टीच्या विनाशाला कारण होईल आणि विनाशाला वेळ लागणार नाही. व्यभिचार जिथे जिथे होतो असा आणि हा कर्मफलाच्या संदर्भाने जर झाला तर तो मात्र सृष्टीचा विनाश करून देण्यासाठी अवेळी आणि विनाश करून देण्यासाठी निश्चित कार्यरत होईल आणि ईश्वराच्या आज्ञेचं खंडन होईल. ईश्वराची आज्ञा मोडली जाईल. ज्याचं कर्म आहे त्याच त्यांनी ते भोगावं, भोगूनच ते संपवावं अशा पद्धतीचा असलेला ईश्वराचा जो आदेश आहे त्या आदेशाचं सुद्धा खंडना तिथे होत असल्यामुळे जे कर्म आहे त्या कर्माच्या अनुरूपच कर्मफल असतं वा ते तसंच असतं. त्यामुळे कर्मफल आणि कर्म याचा विचार करत असताना कर्मफलाच्या ठिकाणी मोक्षाला ठेवता येत नाही. कारण कर्म अविद्याजन्य आणि मोक्ष हा अविद्येचा उच्छेद झाल्यानंतर प्राप्त होणारी ती अवस्था आहे आणि स्वरूपभूत अवस्था आहे. ती प्राप्त करून घ्यावयाची नाही. तिथे होणारा व्यवहार आहे आणि शब्दामध्ये सांगत असताना हाच व्यवहार करावा लागतो म्हणून मोक्षाची प्राप्ती होते असं आपल्याला म्हणावं लागतं. स्वरूपभूत असलेल्या त्या मोक्षाच्या संदर्भाने विचार करीत असताना कर्मफल म्हणून मोक्ष घेता येत नाही. म्हणजे कर्मफल म्हणत असताना मोक्षाची संगती नाही. पण क्रमसमुच्चयामध्ये कर्माची संगती स्थिती असल्यामुळे आणि मोक्षाला बाजूला ठेवायचं असल्यामुळे अवधी अलीकडे होतोय आणि तो अलीकडे होणारा अवधी कर्मफलाच्या रूपात होतो. आणि ते कर्मफल काय असलं पाहिजे तर शास्त्र सांगतं अंतःकरणाची परमशुद्धी, अविचल अंतःकरण असावं, अचंचल अंतःकरण असावं, वासनारहित अंतःकरण असावं. बाह्य असलेल्या वासनेच्या संबंधाने निर्माण होणारी इच्छा हा प्रकार अंतःकरणातल्या मलिनतेचा निराळा आहे आणि अंतःकरणाची धावाधाव हा अंतःकरणाच्या मलिनतेचा प्रकार निराळा आहे. ती धावाधाव स्वतंत्र आहे. वासनी दुर्वासना पापकर्म करण्याची इच्छा हा प्रकार निराळा आणि धावाधाव निराळा. एखादा सज्जन असतो वाईट कर्म करीत नसतो पण बसत एका जागी नसतो. हे देऊळ झाले की ते देऊळ, ते देऊळ झाले की ते देऊळ चालू दे, इकडून तिकडून चालू नये. ही सुद्धा चंचलता आहे. हा सुद्धा दोष आहे. चंचलतेच्या दृष्टीने गोट्या भक्तीच्या दृष्टीने विचार वेगळा करायचा आहे तो भाव निराळा. पण ती सुद्धा भक्ती मुख्य भक्ती धर्माच्या रूपामध्ये नाही. स्थूल भाव म्हणा
श्रद्धा म्हणा. श्रद्धा म्हणजे भाव नाही आणि भाव म्हणजे भक्ती नाही. श्रद्धेमुळे भावप्राप्ती आहे आणि भावामुळे भक्ती प्राप्ती. कार्यकारण भाव आहे. भावे वीण भक्ती. भाव असावा लागतो आणि भाव परिपुष्ट झाल्यावर भक्ती प्राप्ती होते. श्रद्धा असावी लागते. श्रद्धा परिपुष्ट झाली असता भावप्राप्ती होते अनर्थ निवृत्तीपूर्वक आणि मग भक्तीची प्राप्ती होते. त्यामुळे श्रद्धेला भक्ती म्हणणं आणि असा विचार करणं तो मात्र घातक असा ठरतो. आणि त्या विचारामध्ये अनेक लोक असल्यामुळे श्रद्धेला भक्ती म्हणतात. अनुभव काहीच येत नाही. भक्तीत अनुभव आहे, श्रद्धेत नाही. भक्तीत अनुभव आहे, भावात नाही. भक्तीचा निश्चित अनुभव आहे कारण का तिचं ते स्वरूप आहे. साध्यही तीच आहे आणि साधनही तीच आहे. त्यामुळे अल्पकाल भक्तीत आहे. श्रद्धा आणि भाव त्याला जे कारण आहे वा उपासना त्याची जी आहे त्याच्यामध्ये ते भाव येत नाहीत. त्यामुळे अनुभवाची संगती लावत असताना, साक्षात्काराची संगती लावत असताना, आत्मसाक्षात्कार असो अथवा काही असो, त्याची संगती लावत असताना, प्रत्यक्षतेची संगती लावत असताना निश्चित लक्षात ठेवावं लागतं भक्तीची गरज आहे. आता भक्तीची म्हणजे श्रद्धा भावाची गरज आहे हा भाग निराळा. श्रद्धेची गरज आहे असं म्हटलेलं नाहीये. शास्त्र शब्द वापरताना सुद्धा, जिथली साधन सांगत असताना सुद्धा फार चाणाक्ष दृष्टीने सांगतं. निश्चित गोष्ट द्यावयाची असल्यामुळे ती सांगितलेली गोष्ट आहे. त्यामुळे श्रद्धा प्राप्ती, भावप्राप्ती आणि मग स्वयंभू असलेल्या भक्तीची उत्थापना. प्राप्ती नाही, उत्थापना. स्वयंभू आहे ती. साध्य रूपात जी सांगितली तिचा प्रकाश होणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या भक्तीची उत्थापना वा तिच्या प्रकाशाचा अनुभव. अनुभवाच्या पायरीतून भक्तीची सुरुवात आहे. अनुभव स्वरूपिणी असल्यामुळे अनुभव आता पुढे येईल असा विचार नाही. अग्नीमध्ये प्रवेश करताना एकदम मध्यात जाऊन बसल्यानंतर अग्नी पोळतो काय? नाही. प्रवेश करतानाच पोळतो नाही, जवळ गेल्यावर दाह चालू होतो. म्हणजे तो प्रकार तसा आहे. नाही मध्यात जाऊन मी बसतो म्हणजे मला मग पोळायला लागेल असं नाही. चालू तिथून होईल. तुला समरसता संपूर्ण प्राप्त करून घ्यायचे म्हटल्यानंतर सगळ्या अंगाने वेढून घ्यावं लागेल. भस्मच व्हायचे म्हटल्यानंतर नुसता हात घालून काम भागणार नाही, काठ्या लावून आत ढकलावं लागेल. पूर्वी घरी असत लोक काठ्या लावून, ढोल लावून हात ढकलत होते म्हणजे भस्म होते. नाहीतर एवढा हात चाखून बाहेर काढणं ते तशी जी भक्ती आहे म्हणजे थोडासा हात लावून आलेली ती भक्ती दुःखाला कारण आहे. बळजबरीने सती जाणं सगळ्यात घोर कर्म, सगळ्यात वाईट कर्म आणि स्वतः सती जाणं जगतातलं सगळ्यात पुण्य कर्म मोठं. कोणी केलंय? ही महादेवाच्या बायकोनी पाडलेली प्रथा आहे. आपण पाडलेली नाही, ती शास्त्रांनी सांगितलेली नाहीये. ती सती कशाला गेली? स्त्रीचे धर्म हे स्त्रियाकार झालेल्या भगवंतानी जे आचरण केलं त्याच्यावरून आहे. आणि पुरुषाचे धर्म पुरुषाकार झालेल्या भगवंतानी जे आचरण केलं त्याच्यावरून आहे. आमचं देणं घेणं त्याच्याशी नाही, ऋषींचं देणं घेणं त्याच्याशी नाही, संतांचं देणं घेणं त्याच्याशी नाही. बोला विठ्ठलाला पकडा असा का वागला पण विचारा. परंपरा काही लोकांनी लावून धरली लागणारच ठरलंय. माऊली तर म्हणतात येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेवती. हा तर सगळ्यांचा परम पिता आहे, बाप विठ्ठलेश आहे. मग त्यांनी केलेलं जशाल तसं भगवंतांनी केलेल्या गोष्टीवर त्याच्या आचरणावर बोट ठेवणार कोण? हे जशाल तसे तो आदेश आहे. शास्त्र म्हणजे दुसरं काय असते? त्यांनी जे केलं ते. आपण मध्यात श्राद्धाचा एक विचार केला होता आणि तो विचार करीत असताना 3च पिंड का? मागचे काही संपले का? मागच्यांचा संबंध नाही का? नाही. DNA बघायला गेलं, सूत्र बघायला गेली, कुठल्या कुठल्या पिढ्या येतात कोणाला माहिती. पण 3च पिढ्यांचा संबंध का? मग कोणत्या ब्राह्मणाने 3 पिढ्या आणून ठेवल्यात का? नाही. लोक म्हणतात ब्राह्मणांचं कर्म आहे म्हणून. नाही,
वराह भगवंतांनी वराह अवताराच्या वेळी मातीचे 3 पिंड करून पृथ्वीचा उद्धार केला. त्यावरून वराह भगवंतांनी श्राद्ध महिमा सांगताना 3 पिंडांचा उल्लेख केला आणि 3 पितृगणांचा उल्लेख केला. आता करायचं काय आपण? 3 त्यांनी 1 केला असं 1, त्यांनी 10 केले से 10. सर्वज्ञ भगवंत आहे ना, त्यांनी केलं ते करावं लागेल. ते 11 पिंडी श्राद्ध का? 11 11, 17 असे आहे. ती कसं आहे, जेवढा आपला गोतावळा मोठा तेवढा महालय श्राद्धात परिवार मोठा, फक्त गेलेला पाहिजे. बोलवायचं नसतो. 3 पिंड मामा आजा पणजा बोलवायचं नाही. गेला की पिंडात सगळ्याला आमंत्रण आहे, या. 8:15 नसली की हळदी कुंकू, हुडकून पिंड. नाहीतर गंमत काय होते, नेमकी 8:15चा पिंड शेजार राहतो आणि बोवाला हळदी कुंकू व्हायला जात आणि जिवंत असला म्हणजे अजून गडबड. ते महालय श्राद्ध भाद्रपदातलं निराळ. तिथे सगळ्यांना काय आपतेष्ट तर झालेच झाले. ज्यांचे कुणीच नाही आहेत असे लोक आहेत ना, निर्वंश झाले, माहित नाही आणि त्यांचं कुणीच पिंडोदक क्रिया करीत नाही, अशांसाठी सुद्धा एक धर्मपिंड आहे, तोही तिथे. म्हणजे ही फार मोठी उदात्त कल्पना शास्त्राने मांडलेली. त्या हे भगवंत सगळ्याला अन्नाविना झोपू देत नाही. चिमणी सुद्धा खाऊन झोपते. कशी झोपते? भगवंत काही येतो काय सगळ्याला खाऊ घालायला? नाही, हे लावून दिले ना त्यांनी. त्यामुळे सगळेजण खाणं खातात, सगळ्यांना अन्न मिळतं. श्राद्धाचा महिमा तो आहे, जो ज्या योनीत आहे त्या योनीत त्याला जे अन्न आवश्यक आहे ते अन्न त्याला मिळतं. म्हणजे समजा उदाहरण आपल्याला कल्पने, आता हा विषय निराळा आहे पण कर्मफलाच्या अवधीच्या संबंधाने माहिती असावं म्हणून. प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच कळावी असं काही नाही. काहीतरी जाता जाता माहिती. सर्प झाला पितर, होऊ शकतो की त्याच्या कर्माने सर्प झाला, आता खावं काय त्यांनी? पुरणाची पोळी आम्ही ब्राह्मणाला दिली, पुरणाची पोळी त्याला जाते का? जात नसते. पाणी इथंच सोडताय, पाणी त्याला मिळत नसतं. इथला भात इथे टाकला, मिळत नसतो. बरोबर आहे ती गोष्ट. ते म्हणतात ना 4 वाघ, इथं पाणी सोडायला लागला, स्वर्गातल्या पितरांना मिळतं का? हे पाणी मिळणार नाही, निश्चित मिळणार नाही. जर हेच पाणी त्याला मिळालं असतं तर आम्हीही तेच सांगतो, वरच्या मजल्यावर पितर बसवला असता जिवंत आणि खाली श्राद्ध घातलं असतं आणि त्याची तृप्ती झाली असती. ही मिळत नाही ना त्याला. त्याच्या अन्नाची तिथली व्यवस्था करण्यासाठी ही क्रिया आम्ही करतोय. हे पाणी त्याला द्यायचंच नाहीये. हे पाणी या देहासाठी आहे, या देहाचं ते अन्न आहे. मग त्या देहात अन्य देहामध्ये असलेला तो, त्याच्या अन्नाची व्यवस्था होते का? होत नाही. त्या देहामध्ये जे त्याचं अन्न आहे त्या अन्नाची व्यवस्था श्राद्धाने होते, म्हणून ती प्रक्रिया आहे. इथे कर्म करा, अपूर्व निर्माण होतं आणि भगवंत त्या निर्माण झालेल्या अपूर्वाप्रमाणे त्याला लागणारं अन्नाची व्यवस्था करतो. ही त्याच्या हातात आहे आणि त्याच्यासाठी स्वतंत्र देवता आहे. तिला म्हणा आर्यमा. पितृंमध्ये पितृणाम आर्यमाचास्मी, मी पितृंमध्ये आर्यमा आहे, असं भगवंताची विभूती आहे. 10वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये भगवंताने ही गोष्ट सांगितली. तो ही व्यवस्था लावतो. म्हणून सर्परूपात जर पितर असला तर त्याला लागतं वायू भक्षण करणं, वायू त्याला मिळतो. नाही राक्षस असेल तर वाघ झाला, होऊ शकतो. त्याला काय, वाघ होणं म्हणजे काय फार मोठं नाही, पशुच आहे. त्याला इतर जनावर लागतात, मांस लागतं खायला, त्याला स्वच्छ मांस लागतं. मग मांस देता नाही, देता येत नाही. मांस देणं चांगलं आहे, निषेध आहे. मग त्याला लागतं का लागत नाही? देव व्यवस्था करतो. तो मरत नाही, तो अन्नानेच राहतो. त्याची व्यवस्था तो करत असतो. त्यामुळे शूद्रातला शूद्र जीव जरी असला, अगदी कीटक वगैरे ढेकूण जरी असला, तरी त्याच्याही अन्नाची व्यवस्था ही श्राद्धाच्या प्रक्रियेतून भगवंतांनी लावावयाची व्यवस्था आपल्या समोर ठेवून दिलेली आहे. किती मोठा अन्नदान, एक दानच आहे, ते विधीपूर्वक आहे, दान आहे. किती मोठा अन्नदान, 1 तासाची प्रक्रिया. ही जबाबदारी ब्राह्मणांची.
की त्यांनी ते यथाविधी केलं पाहिजे. नाहीतर एवढ्या मोठ्या अन्नदानाला आडवा येणारा ब्राह्मण होतो आणि मग त्याच्या पिढ्या भोगत राहतात. मग एकतर करूच नाही त्यांनी सांगायलाच नाही. सोपं काम, पण करायचं म्हणलं तर विधीपूर्वक करा. तो धर्मपिंड हे काम करीतो आणि हे काम सगळ्या समाजासाठी, सगळ्या सृष्टीसाठी, सगळ्या जीव जंतूंसाठी, सगळ्यांसाठी ती व्यवस्था होती. आणि सगळ्यांसाठी होणारी व्यवस्था म्हणून म्हणतात ईश्वर खाल्ल्या विना झोपू देत नाही. पशु पक्षी झोपत नाहीत खाल्ल्याशिवाय, तर तुम्ही आम्ही झोपू काय? ते झोपणार नाहीत. तू काम केलं नाही की निश्चित मरशील भुकेनी. तू जिवंत आहे आणि तू नाही केलं की तू मरशील. ते करीत नाही, त्यांची व्यवस्था नाही. त्यांची व्यवस्था भगवंतानी लावली आहे, तुझी व्यवस्था तू करून घे. हे कर्म आहे, कर्म फल. आणि हे असं मिळणारं अन्न अधिक, ते या श्राद्ध नावाच्या कर्माचं तो अवधी, ते कर्मफल तिथे प्राप्त होतं. या निष्काम वेदबोधित कर्माचं फल धर्मसमुच्चयाच्या परिभाषेमध्ये अवधी अलीकडे व्हावा लागतो. आणि तो अवधी अलीकडे होत असताना ज्याचं मन अति चंचल आहे, म्हणजे धावाधाव करते, सात्विक का असेना धावाधाव करते, त्याच्याही ठिकाणी तो दोष आहे. आणि तो दोषही निवृत्त होणं गरजेचं असतं. म्हणून एकनिष्ठता त्याच्या ठिकाणी येणं गरजेचं असतं. ती गोष्ट झाली पाहिजे. त्याच्यासाठी ते कर्म एक करा. जास्ती कर्मामध्ये म्हणजे वासनेमध्ये जास्ती आहे. आता निर्णय करावा लागेल. काय निर्णय करावा लागेल? श्रवणाने सुद्धा अंतःकरण शुद्धी होते, निष्काम कर्माने सुद्धा अंतःकरण शुद्धी होते. कुणाचं प्राबल्य असताना दोन तर दोष आहेत ना, एक मल आहे, एक विक्षेप आहे. आणि हे दोन दोष गेले म्हणजे अंतःकरण शुद्धी होते. आणि दोन उपाय समोर आहे, एक श्रवण आहे आणि एक निष्काम कर्म आहे. आणि दोन दोष आहेत, मल आणि विक्षेप. या दोन दोषांपैकी कुणाचं प्राबल्य जास्ती आहे याच्यावरून अंतःकरण शुद्धीच्या उपायाची धारणा होईल. अंतःकरण शुद्धी कशाने केली पाहिजे ही गोष्ट निर्णित करता येईल. ज्याचं केवळ अंतःकरण धावाधाव करते, सात्विक आहे, धावाधाव करते, दुष्ट वासना नाही आहे, कोणाचं अहित व्हावं पाप भिरू आहे, घाबरतोय, कोणाचं अहित नको पण चंचल, अशा असलेल्या सात्विक व्यक्तीला, चंचल असलेल्या व्यक्तीला निष्काम कर्म जास्ती अंतःकरण शुद्धीसाठी उपोद्बलक का श्रवण उपोद्बलक? आता केवळ चंचलता आहे आणि ती चंचलता घालविण्यासाठी जेवढ्या पद्धतीत उपासना सुद्धा त्याला मदत करणार नाही तेवढी मदत श्रवण करेल. कारण का तो सात्विक आहे आणि इतरत्र असलेल्या प्रत्येक असलेल्या देवतेच्या ठिकाणी कोणताही अपराध होऊ नये म्हणून सातत्याने प्रक्रिया करणार आहे, सातत्याने ती गोष्ट करणार आहे. वेदबोधित कर्म करण्यात अतिशय रत आहे असाच व्यक्ती असतो. त्याला उपोद्बलकता निष्काम कर्माने उपासनेने प्राप्त होईल का श्रवणाने प्राप्त होईल? निश्चित गोष्ट कशाने प्राप्त होईल? प्रगल्भता त्याची आवश्यक आहे, त्याला प्रगल्भता नाही म्हणून या गोष्टी करतोय. पाप न करण्याची प्रवृत्ती आहे, पण पुण्य कर्म जर नाही केलं अपराध होतोय. या असलेल्या गोतावळ्यात, या गोंधळात असलेला व्यक्ती त्याला काय करावं लागेल? त्याला श्रवण करावं लागेल. आणि श्रवण केला असता त्याची अंतःकरण शुद्धी होते. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये केवळ मलाभिमान जास्ती, मलच आहे, वासनाच जास्ती भरलेल्या आहेत, त्याला ऐकून श्रवण करून अंतःकरण शुद्धी होत नाही. उलट आहे, एखादा वाईट व्यक्ती आहे, चाणाक्ष आहे आणि ऐकायला येऊन बसला तर तो व्यक्ती आधीपेक्षा जास्ती वाईट कर्म करणारा होतो. कारण का त्याला पळवाटा समजतात. कायद्याचा दुरुपयोग करणारे कायदा माहीत नसलेले लोक आहेत का कायदा माहिती असलेले लोक आहेत? माहिती असलेले लोक आहेत. भ्रष्टाचार कोण करतं? बारीक सारी गोष्टी माहिती असलेला मनुष्य करतो. त्यामुळे श्रवण उपोद्बलक कुठे होईल? दोन्ही आहेत, क्रमसमोच्च्यात दोन्ही उपाय आहेत.
पण कोण कोणाला, दोन म्हणले की कोण कोणाला हे ठरलेली. एक म्हणला की मग विचार करायचा नाही, सडेतोड सगळे एकाच पारड्यात आले. दोन म्हणले की कुणाचा कुठेतरी प्रवेश आलाच आला. त्यामुळे एखादा पापी व्यक्ती आहे म्हणजे पाप वासना आहे असं समजा, अज्ञानी आहे, पापी, अंतःकरण शुद्ध नाही, मलिन आहे, आणि त्याची बुद्धी जर चतुर असेल तर असाच असतो व्यक्ती. आणि त्यांनी जर ऐकलं शास्त्र तर फक्त म्हणून रावणाला सीता नेली तेवढं एकापेक्षा एक वाईट कर्म करतो तो. आणि कसे करतो? अधर्माला पुढे करतो, अधर्म स्वतः करतो आणि धर्माभास निर्माण करतो. म्हणजे काय? आमच्या इकडे व्यक्ती माहिती आहे, सगळ्याला डाके टाकले चोऱ्या भांड्याच्या बैपासून केल्या सोनं घ्यायचं, खोटं करून ठेवायचं. आणि आता काय करतो? धोतर घालतो, माझ्यापेक्षा गोरा कोण. अगदी ते इथून लाली दिसते, लालीला व्हायला लागत नाही तसं दिसतं. धोतर घालायचं, कसलं करवती काठी मिळत नाही आता, माहितीही नाही लोकांना करवती काठी धोतर. सर धोतर घालायचं, गुडघ्यापर्यंत घालायचं. कशासाठी? सज्जन आहे ना ते, गुडघ्यापर्यंत. खाली घातलं की रजोगुणी होतो म्हणे. घोट्यापर्यंत धोतर आलं की मग टाईट सावकार आहे, आणि वर घातलं म्हणजे सज्जन व्यक्ती, लोकधारणा. मग वर घालायचं उघड ब्राह्मण, मोठं जानवं घालायचं, तिरुपतीला मिळतात. दोन लग्न झाली आहेत ना, एक लग्न एक झाल्यावर दोन घालतात, यांची किती ते माहित नाही झालेलं आहे हे कळतं. दोन ठसठशीत चांदीचं फुलपात्र घ्यायचं एक, आणि प्रदक्षिणेला निघायचं. डाके काढलेत लोकांनी, चांगलं देवदर्शन, तोंड काळं करून घडवलंय त्याला आणि तो व्यक्ती फुलपात्र घेऊन प्रदक्षिणा करतो. आणि वारकरी लोक पाया पडतात. पाया पडणारे जास्ती पातक करतायत का हा जास्ती पातक करतोय देव जाणे पण असं आहे, त्यांना माहीत नाही. वरून पाहिलं जातं, श्रद्धेने पाया पडतात, त्याचं पातक जास्ती निर्माण होतंय या लोकांकडून पाया पडून घेऊन. कारण का हे भोळे लोक आहे, त्यांना फक्त देव माहिती आहे. ब्राह्मण आहे म्हणून पाया पडणारे लोक आहे, चांगला गोरा गोमटा दिसतोय, तेजस्वी वाटतोय म्हणून पाया पडणारे लोक. सांगण्याचा हेतू असा आहे की अशी व्यक्ती आहेत ऐकतात आणि अशा धर्म कार्यात प्रवृत्त होतात, असतात मात्र अधर्मी, निश्चित अधर्मी आहेत, पण धर्माभास असा निर्माण करतात की सगळ्यांना वाटलं पाहिजे ह्याच्या एवढा कोणी नाहीच, अवतार आहे आता. पण काय एकेकाळी काय अवस्था होती लोक म्हणतात तसं, एकेकाळी काय होतं आणि आता का वाल्याचा वाल्मिकी झाला अजून वाल्याचा येतो याला कोणता नारद मिळाला आहे याला नारद भेटला नाही, आणि नारद ह्याला भेटायला मोकळाही नाही हा कळ लाव्या नारद आहे, ते नारद वर्षी मिराळ आहे याला कधी भेटायचा. त्यामुळे हा दुष्टच आहे. एखादा पापी असला, चतुर असला, ऐकतो, श्रवण करतो आणि गौण पक्षांचा विचार करीत 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 खाली खाली आणत 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 शास्त्राचा असा काही अर्थ काढतो, अशी काहीतरी प्रवृत्ती निर्माण करतो की ज्या प्रवृत्तीतून स्वतःची असलेली विषय वासना तृप्त होते आणि दुसऱ्यांना मात्र अवघडपणा सिद्ध होतो. असा काहीतरी अधर्म करण्याच्या प्रवृत्तीचा तो, निषिद्ध कार्यातच प्रवृत्त होतो, असा तो होत असल्यामुळे श्रवणाने अशा मलवान असलेल्या व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध होणार नाही. काय होईल? अधिक अशुद्ध होईल. अधिक, कमी नाही, अधिक वाढत राहील. त्यामुळे श्रवण करीत असताना कुणी करावं? ते भगवंतानी 9वा अध्याय सांगत असताना आणि शेवटी माऊलींनी सुद्धा 18व्या अध्यायामध्ये सुद्धा हीच गोष्ट प्रतिपादन केली की अभक्ताय न देयम, अभक्ताला देऊ नका. ही गुह्यात गुह्यतरम शास्त्र आहे, ती कुणालाही देऊ नका. गुरुभक्ती ढिला, असं माऊलींनी 18व्या अध्यायात शब्द आले. गुरुभक्ती ही नाही, गुरुभक्तीशी ढिला आहे, त्याला हे शास्त्र प्रतिपादन करू नका. सगळ्या जगासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली असं म्हणणारे किंवा सांगणारे लोक आहेत. खरी गोष्ट आहे,
अर्थवादाने. माऊलींनी दिलेली आज्ञा तरी मानता का मानणार नाही? तुम्ही सांगा. की सगळ्या जगासाठी आम्ही सांगतो म्हणून तुमचं वाक्य तुम्ही सांगा. पण माऊली म्हणतायत ती गोष्ट तरी ऐकता का ऐकणार नाही? त्यांची मर्यादा तरी सांभाळा. तुमची मर्यादा, तुम्ही अमर्यादा आहेत. माऊलीने मर्यादा घालून ठेवली ना की या लोकांपर्यंत घेऊन जावा. त्यामुळे श्रवण चतुर व्यक्ती असावा. ही जेवढी गोष्ट खरी आहे तेवढीच गोष्ट तो श्रद्धावान असावा, ही गोष्ट खरी आहे. त्याच्यासमोर ही गोष्ट आहे. त्यामुळे निष्काम कर्माचा क्रमसमुच्चयामध्ये प्रत्येक वेळी निषेध होईलच असं नाही. त्यामुळे निष्काम कर्म हे करावंच लागतं. कोणासाठी उपोद्बलक आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये मल जास्ती शिल्लक आहे त्याला मात्र निष्काम कर्माचाच उपदेश करावा लागतो. त्यामुळे शंकराचार्य आद्य यांनी क्रमसमुच्चय मानून निष्काम कर्माचा विचार जास्ती केला. परंतु दुसरे जे आहेत सज्जन आहेत त्यांचाही विचार करावा लागेल, नाहीतर ते लोक अजून अडकून बसतील. जे कर्मापासून बाजूला येण्याचा आणि पुढे पडण्याचा विचार आहे वा अंतःकरण वृत्तीने दुसरी पायरी ज्यांनी गाठलेली आहे ते पुन्हा पहिल्या पायरीवर या उद्देशाने येतील, या आज्ञेने येतील. म्हणून सुरेश्वराचार्य अधिक महात्मे त्यांना श्रवणाचा उपदेश करतात. अंतःकरण शुद्धी करा पण श्रवणाच्या माध्यमाने करा. त्यामुळे श्रवण ही अंतःकरण शुद्धीचा उपाय आहे आणि निष्काम कर्म ही अंतःकरण शुद्धीचा उपाय आहे. ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे आणि ज्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करून तो सगळा असलेला प्रकार सुसंगत लावण्याचा विचार करावा लागतो. म्हणून निष्काम कर्माचाही हट्ट ठेवावाच लागतो. जो उपदेश करणार आहे, सांगणार आहे, त्याला दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात. निष्काम कर्म सांडू नका आणि श्रवण तेही सोडू नका. ज्यास ज्या पद्धतीची आवश्यकता आहे त्या पद्धतीचा उपयोग तिथून होईल आणि तो तशा पद्धतीने मुक्ततेला वा उन्नतीला जाईल. म्हणजे केवळ श्रवणात अधिकार आहे आणि निष्काम कर्म केला असता पहिल्या पायरीचा विचार आहे, काही प्रतिबंधाचा विचार आहे, पण मोठा प्रतिबंध होतो का नाही? मोठा प्रतिबंध त्याला होणार नाही. श्रवण करीत असताना आणि निष्काम कर्म करीत असताना त्याच्या ठिकाणी अवस्था जी निर्माण होईल ती सूत्र संगत, शास्त्र संबद्ध आणि विवेकपूर्ण अशी अवस्था निर्माण होऊन कर्मामध्ये सुद्धा संगती निर्माण होईल आणि उन्नती लवकर त्याची चालू होईल. म्हणजे अंतःकरण शुद्धी ही लवकरात लवकर त्याची होते. त्यामुळे या कर्माचा असलेला अवधी जो कर्मफलात सांगितला तो कर्मफलात सांगितलेला अवधी अंतःकरण शुद्धीमध्ये येतो आणि तो अंतःकरण शुद्धीचा प्रकार घडला, त्याचा अनुभव आला की मात्र पुढच्या असलेल्या साधनेला अधिकार प्राप्त झाला आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्याच्या असलेल्या सगळ्या कर्तव्यांमध्ये त्यांनी प्रवृत्त व्हावं लागतं आणि ती सगळं प्रवृत्तीचं निमित्त हे ज्ञान प्राप्तीसाठी आहे. म्हणून श्रवणादी असलेल्या साधनांमध्ये आता पुढच्या ज्ञान मार्गी असलेल्या श्रवणादी साधनांमध्ये तो प्रवृत्त होतो आणि ज्ञान प्राप्तीपूर्वक अज्ञान निवृत्ती करतो आणि स्वतः प्रकाशमान असलेला स्वयंभू असलेला जो आत्मा आहे त्याचा प्रकाश होतो. अशी सगळी प्रक्रिया क्रमसमुच्चयाच्या दृष्टीने सुद्धा या महात्म्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. ही सगळी प्रक्रिया सांगत असताना समुच्चय खंडित झाला का? समुच्चय खंडित झाला नाही आणि सुरेश्वराचार्यांच्या दृष्टीने समुच्चय खंडित झाला सुद्धा. श्रवणालाच आणून बसवलं आणि कर्माला बाजूला सारलं. कर्म नकोय, केवळ ज्ञान हवंय. श्रुती आहे ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानात मोक्ष आहे. ज्ञानामध्ये मोक्ष होणं हा वेदांताचा भेरी घोष आहे. असंही वेदांत डिंडिम नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितली. ज्ञानादेव तु कैवल्यम इति वेदांत डिंडिमहा. वेदांताचा डिंडिम आहे म्हणजे वेदांताचा भेरी घोष आहे की ज्ञानात मोक्ष होईल. म्हणून ज्ञानाचा आग्रह तिथे धरला गेला आणि ती गोष्ट कोणत्याही असलेल्या पक्षाला टाळता येणं शक्य नाही. त्यामुळे क्रमसमुच्चय सांगून
क्रमसमुच्चय मानून, एका अधिकारात मानून त्याच्यामध्येही दोन भेद करून ज्ञानातल्या असलेल्या मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने, मोक्षाच्या अवस्थेच्या दृष्टीने केवळ ज्ञानाचा आग्रह मानत असताना क्रमसमुच्चय मात्र टाळावा लागतो. क्रमसमुच्चय तिथे आम्ही मानित नाही असा विचार सुरेश्वराचार्य आपल्या ठिकाणी करतात. असा जरी विचार झाला तरीही संप्रदायाचा अभिनिवेश असल्या कारणानं आणि वेदांत आणि वेदाचा काही श्रुतीच्या रूपामध्ये प्रमाणाची उपलब्धी होत असल्या कारणानं कर्ममार्गी असलेले आणि प्रतिपक्षी असलेले, पूर्वपक्षी असलेले हे कर्ममार्गी त्या सिद्धांतांसमोर असा काही विचार मांडतात की हा सगळा असलेला आत्मप्रमेचा विचार करीत असताना आत्मप्रमा महत्वाची आहे. आत्मप्रमा होते, आत्मप्रमा झाल्याविना या संसाराची निवृत्ती होणार नाही, दुःख निवृत्त होणार नाही. ही जरी गोष्ट खरी असली तरीही आत्मप्रमा झाली असता तात्काळ आत्ता आत्मज्ञान झाले आणि ते झालेलं आत्मज्ञान लागलीच सगळ्या संसाराचा ऱ्हास करेल, दुःखाचा ऱ्हास करेल असं म्हणता येणार नाही. कर्मवादी म्हणतात की होणार हे जे ज्ञान आहे हे ज्ञान कसलंय, अपरोक्ष की परोक्ष असा विचार कर्मवादी मांडतात. अपरोक्ष जर ज्ञान झालं आत्म्याचं तर त्या अपरोक्ष ज्ञानाने होईल काय, सगळा संसार संपून जाईल, म्हणजे अप्रतीती होईल. अप्रतीती होते. कर्मवाद्यांचा विचार आहे मिथ्यात्वाचा निश्चय झाला तरी सगळं पुढचं संपून गेलं पाहिजे असं थोडीच आहे. प्रतिबिंब आहे, खोट आहे का खरे? आरशात दिसणारं प्रतिबिंब आपलंय, खोट का खरं? खोट आहे. लाख कळलं जात काय झालं ना मिथ्यात्व निश्चय. गंध लावत असताना आरशातल्या माझ्या कपाळाला गंध लावता का व्यवहार करताना स्वतःलाच गंध लावता? स्वतःला लावतो. मिथ्यात्व बुद्धी आहे का बुद्धी नाही? मिथ्यात्व बुद्धी आहे. मग मिथ्यात्व बुद्धी असून जाते का ते? जात नाही. म्हणजे हे ज्ञान कसं नाही? तुम्ही म्हणता ज्ञान झालं असता सगळा बाध होतो. अविद्या तात्काळ विनाशाला जातेच जाते. कशी जाते? उदाहरण देता पुन्हा. रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प, रज्जूचं ज्ञान झालं, संपला सर्प. पुन्हा दिसतो काय? पुन्हा दिसत नाही. मग हे दिसतं का दिसत नाही? ही संसाराची प्रतीती येते का येत नाही? येते. म्हणजेच या एका असलेल्या दर्शनावरून आम्हाला म्हणावं लागतं की तुम्हाला प्राप्त होणारं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान, परमारूपाचं ज्ञान, यथार्थ रूपाचं ज्ञान प्रत्यक्ष म्हणायची सोय नाही. आम्ही प्रत्यक्ष त्याला म्हणू शकत नाही कारण का हे समोर आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष होणार नाही. म्हणजे काय होईल? आत्मप्रमा झाली नाही असं नाही, आत्म्याचं ज्ञान झालं नाही असं नाही. कर्मापासून तुम्ही निघालाय ही गोष्ट बरोबर आहे. क्रमसमुच्चय मानित नाही ठीक आहे, समसमुच्चय खंडित आहे, उत्तम गोष्ट आहे. पण कर्माला सोडून या अशा असलेल्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या उपरांत संसार जर असाच प्रतीतीला येतोय, त्याचं ज्ञान जर असंच राहतंय तर या अशा असलेल्या संसाराची समूळ निवृत्ती झालेली आहे असं न म्हणता त्याचं जे कारण वा जी गोष्ट ज्ञानाची तुम्ही सांगता, जे स्वरूप ज्ञानाचं सांगता ते स्वरूप जशाला तसं ठेवा. आत्ता तुम्हाला प्राप्त झाले असं आम्हाला म्हणता येत नाही. प्राप्त होईल. आत्माची यथार्थ ज्ञान झालं, प्रमारूपाचं झालं, प्रत्यक्ष ज्ञान झालं. कर्मवादी म्हणतात आम्हीही आता मानतो संसार संपून जाईल, सगळं संपून जाईल, अप्रतीती होईल, ब्रह्म शिल्लक राहील. ही गोष्ट सत्य आहे असं आम्ही मानू. परंतु आम्हाला असं म्हणावं लागतंय आत्ता होते का? आत्ता होत नाही. म्हणजे ते ज्यावेळी होईल त्यावेळी होईल. मग आत्ता होणारं ज्ञान कसले याचा विचार करा ना. आत्ता होणारं ज्ञान आत्म्याचंच
पण अपरोक्ष न मानता आता परोक्ष माना. अपरोक्ष झाले की संपतंय, मग आत्ता परोक्ष माना. आता परोक्ष झालं का झालं नाही ज्ञान? झालं. संसार जशाला तसा प्रतीतीला येतोय का येत नाही? येतोय. मिथ्यात्व निश्चय लाख असू द्या, प्रतीती आहे का प्रतीती नाही? प्रतीती आहे. ही सगळी गोष्ट आम्ही मानतो आणि असलं ज्ञान आम्ही मानतो. तुमचंच ज्ञान आम्ही मानतो. अहम ब्रह्मास्मित्याकार वृत्ती मानतो, पण परोक्ष रूपाची मानतो. तेच ज्ञान आम्ही मानतो, पण बाल मानतो, आत्मा मानतो, कमी मानतो, वृद्धिंगत होणार मानतो, बाळ लेणी मानतो. आत्मसुखाची बाळ लेणी आम्ही मानू. पूर्व पक्षी म्हणतात, आता या ज्ञानासोबत कर्माचा समुच्चय होणार नाही का? निदिध्यासन करावं लागेल का नाही?